श्री गजानन विजय अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापुसाचा पाड किती, अग्नी पुढे दया घना. म्हणून आदरे वंदना, करीतसे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्य रचना, दासगणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती, नाही काव्य व्युत्पत्ती. परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. आता आदिमाया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती. जी कविवरांची ध्येय मूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाही चढे गिरी. मुकासभे माझारी, देई व्याख्यान अस्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणान आणि भला. साह्यदास गणुला ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा. सच्चिदानंदा रमेशा, पाहि मां दीनबंधो. तू सर्व साक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर. करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू. जग जन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण. सगुण आणि निर्गुण, तूच की रे माय बापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाड असे. राम कृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनले बली, यमुना तिरी गोकुळात. तुझी कृपा व्हावया जाण, नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य, तू त्या ते साह्य करीसी. ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिटीला रमावरा. म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती बैसोनिया, ग्रंथ कळसानी हा. हे भव भवांतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा श्री. तुझे साह्य असल्यावर, काळाचाही नाही दर. लोखंडासी भांगार, परिस करून ठेवीतसे. तुझी कृपा हाच परिस, लोखंड मी गणुदास. साह्य करीले करास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेचा हे तुझ्या ठाई. लेकरांसाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया. माझ्या कुळीची कुळदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता. तिच्या पदी ठेवितो माथा, मंगल व्हावया कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी. ठेवी तुझा वरद पाणी, दासगुणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाववेगी मसी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे. आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पाराशर. ज्ञानमणी जो दिनकर, त्या शंकराचार्या नमन असो. आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा. दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करवा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर. हे भवाब्धीचे तारु थोर, त्या श्री रामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता. दासगणूसी अभयाता, तुमचे असू द्या संत हो. तुम्हा अवघ्याच्या कृपेने, मी हे करीन बोलणे. दासगणू मी तुमचे तान्हे,
कठोर मज विषयी होऊ नका. जी का खरी माया असते तीच बोलाया शिकविते. तुमचे माझे असे नाते मायेले करा परी हो. लेखनी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर. निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला. दास गणू लेखनी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचना रस भरीत हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण. करोनिया एकाग्रमन निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्निधीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत. आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माधारी संत आले बहुता परी. हीन पर्वणी आली खरी अवांतर देशा कारणे. जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वान येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण या भूमीस संत चरण. अनादि कालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कया धूकुमर. उद्धव सुदामा सुभद्रावर. महाबली अंजनी कुमर. अजात शत्रु धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरु जे पदनंताचे कल्पतरू. जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो. मध्व वल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज. ज्याने धर्माची राखिली लाज निज सामर्थ्य दावोनिया. नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास. गौरांग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही. जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छिंद्र जालंधर जे का योग योगेश्वर. ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती. ते नामा नरहरी सन्मती. जनी कान्हो संत सखू. चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्य पुरुष. ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होनी हरी. मुकुंद राज जनार्दन बोधला निपट निरंजन. ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावेथ मीन साकल्य आता देत. नुसते सांगतो वाचा ग्रंथ. भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संतांनी गायले. ग्रंथ सती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा. या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली. ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुध हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका चांग. मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सन्निध संत भला. तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडिती. तीच आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वऱ्हाडात ग्राम आहे प्रख्यात. खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथे मोठा. ग्राम लहान साचार परी वैभव त्याचे महाथोर. ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले
गजानन कमल उदया आले, जे सौरभे वेधिते झाले, या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खानीचा, हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्यावलियाचा, अल्पमतीने वानितो मी. हे आता अवधारा, गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा, होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्ररूपी वर्षतानीर, नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवासी, परमभाग्याचे निश्चयसी, म्हणून लाधले तयासी, गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संत चरण. संत श्रेष्ठ देवाहुन, ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता, गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागून, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणचा, वा पत्ता त्याच्या जातीचा, इतिहास दृष्ट्यान लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान, पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथ त्या हिऱ्याची खान आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भितरी गजानन आले शेगाव नगरी, शके 18 आशा भितरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन, श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परी आला पुरावा, सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार, गजानन रूपे अवतार, धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात, कानिफा गजकर्णात, सांगदेव नारायण डोहात, योनी वाचून प्रगटले. तैसेच येथ काहीतरी झाले असावे निर्धारी, गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून, योगाचे अगाध महिमान त्याची सरी नये कोणा. शेगावी माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञान राशी, पदनता ते तारावया. त्या वेळेची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देविदास. हा देविदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण, शाखा ज्यांची माध्यंदिन, मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या साचार, घराच्या समोर त्या देविदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी ताचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा, कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत. कुंभाराच्या भट्टी प्रत जिने नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबलांगी झळकत. प्राचीच्या बाल रविवत वर्णन किती करावे, मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला अपपर.
आवड निवड साचार राहिली न जवळी तयाच्या. ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी. शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिहिलेले. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलोनी घालित. हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळावया. का की गरजोन सांगे श्रुती अन्न हे ब्रह्म निगुती. अन्नम ब्रह्मेति ऐसी युक्ती उपनिषदात ठाई असे. त्याची पटवावयातून शिते वेचती दया घन. त्याचा सामान्य जनाला गुण भावार्थ तो कळला नसे. व्यंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहुनी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य ही याची करणी विपरीत वेड्या परी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदासही याते देता. का की तोही सज्जन द्वारी आलेला याचक. लाविना शून्य परत देख. काही न चाले तर्क कृतीवरून याचा ह्या. व्यंकटलाल म्हणे पंतासी ऐसे उभे रस्त्यासी. आपण राहूयत कृतीसी अजमावया कारणे. खरे साधू पिशापरी जगती जगी वागती वरवरी. ऐशी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा परिवाते ज्ञान गाडा. वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पण ते हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले. या दोघा वाचून भले याचा विचार करा हो. हिरे गारा येत्या ठाई मिसळल्यास की जगा ठाई. पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्या ते. प्रथमता तो पुढे झाला व्यंकटलाला अगरवाला. गजाननाशी विचारण्याला विनयाने येणे रीती. या पत्रावळीचा शोधना का हो करिता कळेना. सुधा असेल आपण तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारिले परीन उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार. भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावोनिया. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी. तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर. देवीदास जे तैसे केले पक्वान्नांनी भरलेले पात्र आणून ठेविले. द्वारासमोर स्वामी पुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी. चवीन कशाची अंतरी अनुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला. तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल. जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार. अशा नराशी जहागीर मिळाल्यासी प्रेमनुपजे. अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहराच्या समयाला. व्यंकटलाल हे पाहून पंतासी करी भाषण. ह्या वेडा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते. ऐसाच हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी. वेडा झाला कसवती याची आता घेणे नको. धन्य अपुले शेगाव दृष्टी पाहिला योगीराव. निरीच्छा हा जहागीर गाव दिला हरीने दयाला.
सूर्य माध्यांनी आला भाग भूमीचा तप्त झाला पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐशा भर उन्हात हा बैसलानंदात हा ब्रह्मची होय साक्षात भयना कशाचे उरले या हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंता या लागुनी आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही निर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्यायास तयार असे ऐसे शब्द ऐकिले समर्थांनी हास्य केले उभयतांशी पाहून वदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असे जरी तरी आणून घाला वारी एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरला यत्किंचित परी जग व्यवहार सत्य आचरिला पाहिजे अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्याशी गरज असल्या तुम्हासाठी तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता पंकटलाल म्हणे पंता आपुले आहे भाग्य धन्य पाणी अनन्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका कुपाची शेजारी आळ होता निर्धारी जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा ते गढूळ पाणी समर्थान लावा वदनी ते जनावराला गुणी योग्य आहे त्यावया मी हे पहा आणले निर गोड निर्मळ थंडगार वाशीत केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता व्यावहारिक अवघ्या कथा ध्यान सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गढूळ निर्मळ वासीत निर हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच पाहे सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय पिनाराही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अगाध लीला तिकडे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन याचेच करा सदा मनन कशापासून जग झाले ऐसी ऐकता समर्थवाणी दोघे गेले गहिवरोणी अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गती प्रत अडथळा जगी कोण करी या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीयाध्यायी अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादावो भाविकांप्रत हेच विनवणी जोडोन हात ईश्वराशी दासगणू श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु इति प्रथमोऽध्याय समाप्तः कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गजानन महाराज की जय।